पंतप्रधान पद भूषवणारे नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळाने रविवारी सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथ घेतली। 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशा एकूण 72 जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मोदींच्या तिसऱ्या पर्वातील या नव्या मंत्रिमंडळाची काय आहेत वैशिष्ट्ये, किती जणांना डच्चू मिळाला, किती नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, कोणत्या घटक पक्षांना न्याय मिळाला आणि कोणत्या घटक पक्षांची बोळवण झाली, मंत्रिमंडळाची रचना करताना प्रादेशिक आणि जातीय समतोल कसा साधण्यात आला, त्याचबरोबर किती महिलांना मंत्रिपद मिळाले, ही सारी वैशिष्ट्ये, ही सारी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुजाता शिरसाट शेकडे। आपण पाहत आहात टाइम्स डिजिटल। मोदी सरकारचा 3.0 कार्यकाळ मोठ्या दिमाखात सुरू झालाय। या नव्या मंत्रिमंडळात भाजपने 6 माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी दिली। शिवराज सिंग चौहान, राजनाथ सिंग, मनोहर लाल खट्टर, सर्वानंद सोनोवाल, एच डी कुमारस्वामी, जीतन राम मांझी हे सर्व माजी मुख्यमंत्री यामध्ये समाविष्ट आहेत। यासोबतच एनडीए सरकारमध्ये 7 महिला खासदारांचा समावेश देखील करण्यात आलाय। यामध्ये निर्मला सीतारमण, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, शोभा कारणलाजे, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर यासोबतच नीमूबेन बामनिया यांचा त्यात समावेश आहे। नव्या सरकारमध्ये एनडीएतील सहयोगी पक्षांमधून 5 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 5 कॅबिनेट मंत्री हे राज्यसभेतून आहेत। 24 राज्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देखील मिळाले। शिवाय मंत्रिमंडळात भाजपचे 61 मंत्री आहेत, तर 11 घटक पक्षांना संधी देण्यात आली आहे। मोदी 2 सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या 20 मंत्र्यांचा पत्ता यामध्ये कापण्यात आलाय। त्यामध्ये स्मृती इराणी, नारायण राणे, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, साध्वी निरंजन ज्योती, व्ही.के. सिंग, राजू चंद्रशेखर, अनुराग ठाकूर, आर.के. सिंग आदींचा यामध्ये समावेश आहे। यासोबतच महाराष्ट्रातून भाजपला यावेळी अपेक्षित यश मिळाले नसले तरी भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राला झुकते माप देतानाच सामाजिक समीकरणाचा विचार देखील केलेला दिसतोय। महाराष्ट्रातील मंत्री झालेले प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने मराठा, रामदास आठवले यांच्या रूपाने दलित, रक्षा खडसे यांच्या रूपाने महिला आणि ओबीसी, तर पियुष गोयल यांच्या रूपाने गुजराती समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले। मोदींच्या या मंत्रिमंडळात डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी हे 5700 कोटींच्या मालमत्तेचे धनी आहेत। त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील 8390 उमेदवारांमध्ये ते सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते। मोदींच्या तिसऱ्या पर्वात 36 वर्षीय तेलुगू देशम पक्षाचे नेते राम मोहन नायडू हे सर्वात तरुण मंत्री, तर बिहारमधील हम पक्षाचे 78 वर्षीय जीतन राम मांझी हे वयाने सर्वात ज्येष्ठ मंत्री ठरलेत। या नूतन केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी कोण आहेत हे आता आपण पाहूयात। यामध्ये राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारमण, सुब्रमण्यम जयशंकर, मनोहर लाल, एच डी कुमारस्वामी, पियुष गोयल यासहित इतरांचाही समावेश आहे। शिवाय स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदी राव इंद्रजित सिंग, जितेंद्र सिंग, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव आणि जयंत चौधरी अशा 6 जणांचा यात समावेश होतोय। यासोबतच राज्यमंत्री असलेल्यांमध्ये जितेंद्र प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, शोभा करंदलाजे, कीर्तिवर्धन सिंग, बनवारीलाल वर्मा, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर, डॉक्टर राजभूषण चौधरी, मुरलीधर मोहोळ यासोबत इतरांचाही यामध्ये समावेश होतो। शपथ देण्यात आलेल्या 30 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 19 जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर 11 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली। त्यामध्ये भाजपच्या मंत्र्यांचा बोलबाला आहे। नव्या मंत्रिमंडळात 23 जणांनी पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली। त्यामध्ये भाजप मंत्री पक्षाचे खासदार प्रथमच खासदार झाले, तर आधीच्या मंत्रिमंडळातून 37 जणांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले। त्यामध्ये स्मृती इराणी, नारायण राणे, अर्जुन मुंडा, पुरुषोत्तम रुपाला या महामंत्र्यांचा यामध्ये समावेश होतो। तर मागील मंत्रिमंडळात 30 राज्यमंत्र्यांची गच्छंती देखील करण्यात आली। मोदी मंत्रिमंडळात पंजाबचे रवनीर सिंग बिट्टू हे एकमेव असे मंत्री आहेत की जे पराभूत होऊन देखील मोदीने त्यांना पंजाबची विधानसभा डोळ्यांसमोर ठेवूनच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले। त्याशिवाय भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे 5 वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळात पुनरागमन झाले। 2014च्या मोदी मंत्रिमंडळात नड्डा हे आरोग्य मंत्री होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रत्येक मंत्र्याला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। साधारणतः 1.25 ते 1.5 मिनिटात एका मंत्र्याचा शपथविधी पूर्ण होत होता। तेलुगू देशम पक्षाचे नेते राम मोहन नायडू यांना प्रोटोकॉलचा विसर पडला। शपथ घेतल्यानंतर शिष्टाचारानुसार राष्ट्रपतींना नमस्कार करायचा असतो, पण नायडूंनी नमस्कार न करता हा शिष्टाचार चुकवला।
राष्ट्रपतींना नमस्कार न करताच राम नायडू हे निघून गेले. नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरूंच्या विक्रमाशी बरोबर केलेली इथे दिसतीये. पंडित नेहरू हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. मोदींनी नेहरूंच्या या विक्रमाची बरोबरी केली. तर ही होती मोदी 3.0 मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये. अशाच माहितीसाठी पाहत रहा टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.